आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क. पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या वारकऱ्यांना शुभेच्छा. देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई यांच्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्यभरातून विविध संतांचे पालखी सोहळे विधिवत पंढरपूरकडे प्रयाण करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर या संदर्भात मंत्री गोरे यांचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. त्यामध्ये मंत्री गोरे यांनी राज्यभरातील वारकऱ्यांना शुभेच्छा संदेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी पालखी सोहळ्याचे अत्यंत उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सर्व खबरदारी घेण्यात आली असून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाऊ लागू नये यासाठी शासन आणि प्रशासन दक्ष असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. नमस्कार. आषाढी वारीच्या उत्सवाच्या सगळ्या भाविक भक्तांना आणि वारकऱ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा. आता आषाढी वारी चालू होते. 18 तारखेपासून तुकोबारायांची पालखीचं प्रस्थान होते आणि 19 तारखेला ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होते. आणि हा सोहळा चालू होत असताना लाखो वारकरी बांधव, लाखो विठुरायाचे भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. आणि सहभागी होत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सूचनेनुसार पालखी सोहळ्याचं उत्तम असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे. आलेल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम सरकारच्या वतीनं केलेलं आहे. आणि त्यासोबत चालू वर्षी खूप मोठा पाऊसही पडताना आपण सगळेजण बघतोय. आणि या पडत्या पावसामध्ये वारकरी बांधवांच्या आरोग्याची व्यवस्था, वारकरी बांधवांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र चालू वर्षी आपण शासनाच्या वतीनं करतोय. आणि या सोहळ्यामध्ये सगळ्या वारकऱ्यांना अपेक्षित असणारी सगळ्या सुविधा देण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करतोय. आपण खूप मोठे पालखी मार्ग या ठिकाणी बघताय. पण या पालखी मार्ग एवढे मोठे झाले आहेत, पण त्यासोबत या पालखी मार्गावर वारकऱ्यांना लागणाऱ्या सुविधा, वारकऱ्यांना ज्या ज्या अडचणी येतात त्यातून वारकऱ्यांना कमीत कमी त्रास कसा होईल अशी व्यवस्था या निमित्तानं आपण या सोहळ्याच्या निमित्तानं करतोय. जो अनोखा सोहळा आहे, जो सोहळा अख्ख्या भारतभरातले भाविक भक्त या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. जगभरामध्ये आता आपली ही विठुरायाची पालखी पोचलेली आहे. मग या पालखी सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि या भक्तीच्या रंगामध्ये सहभागी व्हावं आणि पालखीचा आनंद आपण सगळ्यांनी घ्यावा. विठुरायाच्या ज्ञानोबा माऊलींच्या दर्शनासाठी आपण सगळ्यांनी यावं अशा पद्धतीचं आग्रहाचं सगळ्यांना निमंत्रणही पालखीचं आहे. आणि आपण सगळ्यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. आपल्या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार तयार आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजाला एकत्र ठेवून देश एकसंघ ठेवण्यासाठी आवश्यक. खासदार उदयनराजे भोसले. साताऱ्यात पुस्तकाचे अनावरण. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजाला एकत्र ठेवून देश एकसंघ ठेवण्यासाठी व यशाकडे नेणारा मार्ग आहे. हे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले पाहिजेत अशी अपेक्षा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. यशाचा नवा मंत्र शिवतंत्र या प्रेरणादायी पुस्तकाचे अनावरण खासदार भोसले यांच्या हस्ते सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे बुधवारी सायंकाळी 5 वाजता झाले. त्याप्रसंगी संवाद साधताना ते बोलत होते. पुस्तकाचे लेखक डॉक्टर विजय तानपुरे, भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर, अशोक घोरपडे व तानपुरे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. लेखक डॉक्टर विजय तानपुरे यांनी लहानपणी 2 वर्षांचे असताना पोलिओमुळे पाय गमावले, तरीही आयुष्याच्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत गेली 38 वर्ष महाराष्ट्रात व विदेशात कीर्तन, पोवाडे व व्याख्यानांद्वारे समाज प्रबोधन करत आहेत. त्यांनी उभारलेले 4200 चौरस फुटाचे शिवाश्रम हे अपंग बांधवांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे, असे गौरवोद्गार खासदार भोसले यांनी काढले.
रहमतपूर शहर व परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गुरुवारी नगरपालिका कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन. रहमतपूर नगरपालिकेच्या वतीने शहर व परिसरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गुरुवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9 वाजता नगरपालिका कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे व मुख्याधिकारी विनोद जळप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या या जनता दरबारामध्ये नगरपालिकेच्या बांधकाम आस्थापना, कर निर्धारण विभागाचे प्रश्न सोडवले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना व योजनांचे लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नगररचना विभाग आणि स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न या जनता दरबारामध्ये सोडवले जाणार आहेत. रहमतपूर शहर व परिसरातील नागरिकांनी या जनता दरबारात उपस्थित राहावे, आपले प्रश्न लेखी स्वरूपात मांडावेत, जेणेकरून ते लवकरात लवकर सोडवणे शक्य होणार आहे. या जनता दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गावात वास्तव्य न करणाऱ्या जायगावच्या महिला पोलीस पाटील यांना कायमस्वरूपी निलंबित करा. ग्रामस्थांचे प्रांताधिकाऱ्यांना साकडे निवेदन सादर. जायगाव तालुका कोरेगाव येथील महिला पोलीस पाटील या गावात वास्तव्य करत नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार संधी देऊन देखील त्यांच्या वागणुकीमध्ये काहीही बदल झाला नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केला आहे. या ठरावाची प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करून पोलीस पाटील यांना कायमस्वरूपी निलंबित करावे अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या वतीने कृष्णात चंद्रकांत शिंदे, सुभाष महादेव कदम, प्रशांत एकनाथ कदम, नानासाहेब ज्ञानदेव पाचंगणे व कृष्णात जनार्दन मकरे यांनी बुधवारी दुपारी 3 वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. पोलीस पाटील या जायगाव येथे वास्तव्य न करता कोरेगाव येथे वास्तव्य करत आहेत. ग्रामस्थांनी वारंवार विनंती करून देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पोलीस यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांना ग्रामसभेत याबाबतचा ठराव करावा लागला आहे. आज रोजी आम्ही ग्रामसभेचा ठराव आपणास सादर करत असून या ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करून पोलीस पाटील यांना कायमस्वरूपी निलंबित करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की दिनांक 19 मे 2025 रोजी ग्रामसभेमध्ये पोलीस पाटील गावात राहत नसल्याबाबत ठराव विषय क्रमांक 7 वर ठेवण्यात आला होता. ग्रामसभा पूर्ण होईपर्यंत 75 ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस पाटलांच्या ठरावावरील विषयावर चर्चेवेळी 54 ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस पाटील गावात राहत नाही असे ज्यांचे म्हणणे आहे त्या लोकांनी आपला हात वर करावा असे सांगण्यात आले. त्यावेळी 54 पैकी 49 लोकांनी हात वर करून पोलीस पाटील गावात राहत नसल्याचे स्पष्ट केले. 4 ग्रामस्थांनी तटस्थ भूमिका दर्शवली तर पोलीस पाटील गावात राहतात असे ज्यांचे म्हणणे आहे त्यासाठी 1 व्यक्तीने हात वर केला होता. बहुमताने पोलीस पाटील गावात राहत नसल्याबाबतचा ठराव करण्यात आला. या ठरावाचे कृष्णा चंद्रकांत शिंदे हे सूचक असून प्रशांत एकनाथ कदम हे अनुमोदक आहेत. ग्रामसभेने ठराव करून शासनाच्या निदर्शनास सर्व परिस्थिती आणून दिली आहे. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी आता निर्णय घ्यावा अशी आमची मागणी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शाळेत पालक मेळावा सुरू असताना केली चोरी. अवघ्या 2 तासात मसवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मुलांच्या प्रवेशाचे कारण सांगत शाळेत येऊन शिक्षिकेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयित आरोपीस अवघ्या 2 तासात मसवड पोलिसांनी अटक केली आणि त्याने जमिनीत पुरून ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचा 1,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत मसवड पोलीस ठाण्यातून बुधवारी सकाळी 11:30 वाजता माहिती देण्यात आली. पळशी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका प्रतिभा शरद कुल यांनी मसवड पोलीस ठाण्यात त्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबत तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती शिक्षकांच्या स्टाफ रूममध्ये येऊन गेल्याचे दिसून आले. या व्यक्तीने शिक्षिकेच्या पर्सच्या आतमध्ये ठेवलेल्या पॉकेटची चेन उघडून त्यामधील सोन्याच्या रिंगा, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी चोरली असल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणाऱ्या व्यक्तीच्या
शोधासाठी सोनवणे यांनी स्वतंत्र पथक तयार केले. या पथकाने व्यक्तीची माहिती घेतली असता तो धामणी गावातील मनोज सुरेश घमंडे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेण्यासाठी तांत्रिक बाबींचा उपयोग केला. त्यानंतर संशयित आरोपी सीतापीने पाठलाग करून पकडल्यानंतर त्याला चोरलेल्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेले सर्व दागिने हे धामणी गावातील मोकळ्या पटांगणामध्ये खड्डा करून पुरून ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर हे सर्व दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले.